तर प्रत्येक आडात तुला चांदीची भांडी आणि सोन्याच्या दागिन्यांनी भरलेले डबे सापडतील. आडात? हो, आडात. अरे लोक आले आले म्हणताना ज्यांना माहिती नव्हतं ना, त्यांनी आपल्या जवळची चीज वस्तू आडात टाकून दिली. लोक आले, त्यांनी घर पेटवली, घर लुटली. बोंबलाला आडात बघायला कोण जातंय? अरे पण गोपूचे वडील तर म्हणत होते की त्यांचा 70,000चा ऐवज गेला. 70,000? हो, एक पैसा नाही गेला त्यांचा. घर जाळायला जेव्हा परगावचे लोक आले ना, तेव्हा त्यांचे पक्षकार पुष्कळ होते. जेव्हा लोक जमून यांच्या घरावर आले तेव्हा गोपूचा बाप हात जोडून त्यांना म्हणाला, हो माझं घर जाळू नका, लुटा लुटा हवं तर, पण माझं घर जाळू नका. जेव्हा लोक घर लुटू लागले तेव्हा यांनी स्वतःहून 100-200 रुपयाची मोड असलेला एक डबा कपाटातून काढला आणि त्यांच्या हाती दिला. आपल्याला घबाड मिळालं म्हणून लोकांनी डबा उघडून बघितलाच नाही, एकमेकांची भांडून तिथून निघून गेली. आणि यांचा ऐवज यांच्याकडे सुरक्षित. यांच्या आडात उतरून बघितलंस ना तर तुला चांदीची भांडी आणि सोन्या नाण्यानं पेव भरल्यासारखा आड दिसेल. म्हणजे हरामाची कमाई कमावण्यासाठी नाही, तर न गमावण्यासाठी पण लबाडी लागते म्हणायची. अरे उगाच नाही वर्षानुवर्ष हे लोक सावकारकी करत. बघ ना, पण ही गोष्ट आपल्या अण्णाला का नाही सुचली? त्यानं का नाही सगळं टाकलं आडात? अरे एवढं सुचायला अक्कल नको. आणि बोंबलाला आपल्याकडे आहे काय आडात टाकून वाचवण्यासारखं? यशवंता, आमच्या घरी तर काय झालंय कोणास ठाऊक. माझी मोठी पंचायत झाली रे. सगळेजण मला जाऊ नको जाऊ नको म्हणून भीती घालतात. इथे 4 मैलांवर गाव आलं असून मला जाता येत नाही. मी शरीरानं इथे आहे पण मनानं मात्र तिथेच आहे. आई ग, कधी एकदा प्रवासातले कपडे धुतो असं झालंय मला. हा मळ बघितलास किती निघतोय तो? अरे निघणारच, 12 गावचा आहे. ये नाम्या ये अंगावर पाय नको करू. इकडे सरक, तिकडे लांब सरक, तिकडे लांब सर रे, लांब सरक तिकडे. नाम्या, बामणाची वली कोड पडली काय? बरं वाटतोय रे बघून. होय, बरं वाटतंय की? बरं वाटतंय तुला? बरं वाटतंय? ए अंगात हात लावायचं काम नाही. काय करशील रे? गप जाऊ ना, वाळूत पुरील तुला. चल इथून शंकर कशाला आधी लागतोय? चल 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 मुकाट्यान, चल मुकाट्यान. काय चाललंय तुझं? अरे ही वेळ नाहीये. अरे आपण तोंडाला कुलूप लावून वागायला हवं, कळलं? कुणी वरून धोपट्या जरी घातलाय ना तरी हू का चू करायचं नाही. अरे म्हटलं की कारे म्हणायचे दिवस गेले, आता आपण जरा भिवून वागलं पाहिजे, कळलं? चल 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 तू चल. नांदोडीला येऊन आज 3 दिवस होऊन गेले. माझं गाव अवघ्या 4-5 मैलांवर, आणि तरीही मला घराकडे जाता येऊन. घर जळलं एवढं कळलं, पण माझी माणसं, आई आबा भावंड कुठे राहत असतील, काय करत असतील? तडफड होते. आता इथला एक एक दिवस वर्षांसारखा वाटतो. केव्हा एकदा घरच्यांना बघतोय असं होऊन गेलं.
काय रे, इथे काय करतोयस? यशवंता मी जातो गावाकडे. जातो? अरे पण मग थोडं उजाडल्यावर जा ना, आणि अण्णाला सांगून जा. अरे नको, अण्णाला नको सांगूस. तो मला नाही जाऊ देणार. अरे पण मला रस्त्यात कोणी गाठणार वगैरे नाही रे. हे बघ, मी तासा दीड तासात पोहोचेन. पण अरे पण मला अण्णा वहिनीने विचारलं तर काय सांगू त्यांना? सांग, मला न सांगता गेलं म्हणून. यशवंत, मला खूप जावंसं वाटतं रे चोपडीला. यशवंता, तू फिर आता माघारी. कशाला येतोस? अरे वेशीतल्या मारुतीपर्यंत येतो, चल. तू असंच येणारस? हो. असाच येणार आहे. पण मला सांग, तू पुन्हा कधी येणार आहेस? बघू, तिकडे चोपडीला काय घडलं याच्यावर अवलंबून आहे सगळं. शंकर, मी 1 महिनाभर रजा घेतो. अण्णाला आणि वहिनींना पंढरपुरी नानांकडे पोचवून येतो. पण आता इथे राहणं शक्य नाही. अरे खरं तर मी त्यांना पुण्यालाच नेलं असतं रे, पण त्यातही पंचायत आहेच. कसली? अरे पुण्याला आपली खोली आहे रे, पण भांड्या कुंड्यांचा, कपड्या लत्यांचा प्रश्न उरतोच. आम्ही कुठे जाणार? मोठा खटला आहे, गुरढोर, जमीन जुमला. कुठे जाणार? मला असं वाटतं की आता इथे राहण्यात काही चव नाही. आज घरदारं जाळली, उद्या कुळांनी शेतावरून हाकललं तर काय करणार? मूठभर लोक काय करणार? हो, पण मग करायचं काय? विकून टाकायची शेतीवाडी. घरं आधीच जाळली आहेत, सरळ शहर गावी जावं. हो, पण हे असं आपण म्हणतोय. जुन्या माणसांना नाही पटणार. ते म्हणणार आमची माती इथेच पडणार, आम्हाला शहरात काही गमायचं नाही. त्यांचंही खरं आहे रे शंकर. अरे त्यांची मुळं इथे आहेत, ती इथून उपटून दुसरीकडे कशी काय जगणार? पण आता इथे राहणं धोक्याचं आहे. कोणत्या क्षणी काय होईल काही नेम नाही. खरं सांगायचं तर चूक आपल्या लोकांचीच. सावकार्या करायच्या, कुळं सारा द्यायला आली तर बाहेर वापरायच्या तपेलीनं त्यांना पाणी पाजायचं, सोवळं ओळं शिवाशिव करायची. शेवटी हे सगळं भोवलं आपल्याला. नाही शंकर, मला अजिबात पटत नाही आहे. अरे मला सांग, मराठे काय सगळ्यांशीच मिळून मिसळून वागतात? ते सुद्धा उंजळीनेच पाणी देतात त्यांना, मग फक्त आपल्यालाच का दोष द्यायचा? हा, पण जे वागलो ते बरोबर नाहीये, गोष्ट खरी आहे. पण आता तसं कितीसं राहिलंय रे? तू आपल्याकडेच बघ ना, आपण किती पाळतो रे. इराण्याच्या हॉटेलात खायला जातो, दोघांच्या डोक्याला शेंडी नाही, तू तर जानवही घालत नाही. हो, पण वाड वडील वागले ना, त्याचा राग निघतो या निमित्तानं. अरे हे म्हणजे तुझ्या वडिलांनी पाणी गडुळलं म्हणून तुला खातो असं झालं. या न्यायानं आपणही संधी मिळाल्यावर त्या लोकांची सूड बुद्धीने वागू शकतो. ते लोक त्या लोकांची काय आहे? कोण ते लोक? ते लोक म्हणजे हे बघ यशवंत, अन्याय करणारे आणि अन्याय सहन करणारे हे जसे प्रत्येक वेळी बदलत जातात ना, तसेच ते लोकही बदलत जातात. आणि आपण कुणावर आणि कसा विश्वास ठेवायचा? मला सांग, गांधीजींचा खून करणारा हा जर ब्राह्मणेतर असता तर कशावरून आपल्या लोकांनी या संधीचा फायदा घेऊन त्यांची घरं जाळली नसती रे? असं नको बोलू. आणि शेवटी फक्त जात वेगळी म्हणून सगळ्यांनाच कसं एका पारड्यात टाकता येईल? सर्व्हिस मोटर मधून आपल्याला उतरायला लावून आपला जीव वाचवायला आबासाहेब देशमुख नावाचा मराठा गडी पुढे येतो. बेलकरंजी गावात रात्रभर आपल्या उशाशी जागत पहारा देत बसणारा म्हादू नावी असतो. आणि स्वतःच्या वाटणीचा भाकरी ठेच्याचा घास बापाच्या मायेनं भरवणारा धनगराचा हात होता. आणि पोरांनो, गावात जपून शिरा असं सांगणारा काशीत तांबोळी होता. हे कसं विसरणार? तुझं म्हणणं बुद्धीला पटतंय रे, पण वाईट वाटणं काही थांबत नाही. यशवंता, वाईट तर मलाही वाटतंय. ते कसं थांबेल? बरं यशवंता, फिर माघारी.
बोलण्याच्या नादात खूप लांब आलास. उगाच पोलीस हपकेन. बघ शंकर, पुण्याला जाण्या अगोदर मला भेटल्याशिवाय राहू नकोस. सवड मिळाली तर मीही येईन 2 दिवस तुझ्याकडे. तुझ्या आईला खूप बघावं असं वाटतंय रे. नक्की आहे यशवंता. आणि मीही तुला भेटल्याशिवाय नाही जाणार. चल. फिर आता बाजारी. नीट जा. सावकाश जा रे. मातीमध्ये कोणी पेरला दरवळणारा मंद सुगंध, व्यथा वेदना शब्दामधली गीतामधुनी वाहती छंद. माणूस म्हणून जिथे उगवतो हे असले काळे रान. पोरा, एवढ्या सकाळी कुठे निघाला? माझे वडील आजारी आहेत, त्यांच्यासाठी औषध आणायला नांदवडीला चाललोय. रात्रभर खोकतायत, दमा झालाय. जा निघतो. तुला आणखी 2 तरी खेपा कराव्या लागतील. आणि या बाटलीत तुला त्यांच्यासाठी औषध आणायचंय, नारंगी रंगाचं. आणि धावताना ते सांडू नये म्हणून ही तुझी इवलीशी आवळलेली मूठ तुला घट्ट धरून ठेवायला लागणार आहे. आणि त्यामुळे ती घामाने चिंब भिजणार आहे. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला हवं? कुलकर्ण्यांचा शंकर ना? हो. शंकर कुलकर्णी. केवढा मोठा झालास, माझ्या बरोबर चल ना. अरे आबा मरून गेले तर काय होईल या विचारानेच मला रडायला येतंय. पटकन तुझ्या एवढं मोठं व्हावं असं वाटतंय. गेले 10-15 दिवस मी या वाटेनं एकटा जातोय आणि लांडग्यांची मला भीती वाटते. अरे तुला माहिती आहे सगळं, मग चल माझ्या बरोबर. धर माझं बोट आणि चल. तुझं बोट सुटून आता 10 वर्ष झालीत. आता पुन्हा कसं बोट धरणार मी तुझं? मी मोठा शंकर झालोय. अरे मोठा शंकर झालास म्हणजे काळजी संपली, भीती संपली? नाही, मोठा शंकर झालो म्हणजे आता मला न रडता काळजी करावी लागते. तुला लांडग्यांची भीती वाटते, मला माणसांची.
अक्का, सवक्का. कोण हाय? अगं मी शंकर आहे. होय. आलास बाबा. होय. लई बरं झालं बघ. तुझी माणसं त्या पाटलाच्या वाड्यात आहेत. पाटलाच्या वाड्यावर? होय. जा जा बाबा, लवकर जा. जा जातो. इथल्या खाटेवर मी जन्मलो. या अंगणात माझं बाळपण गेलं. चित्रकलेच्या घरी जपून ठेवलेल्या सर्टिफिकेट्सवर या आगीनं नक्षीकाम करावं. आगीला काय सर्टिफिकेट्स आणि पालापाचोळा दोन्ही सारखंच. आता शिक्षणाचा पुरावा म्हणून कोणाला द्यायची सोय राहिली नाही. विनोबाजी, तुम्ही विचारपूर्वक आपली शैक्षणिक सर्टिफिकेट्स निर्मल्यासारखी नदीत सोडलीत. इथेही पहा माझी सर्टिफिकेट कशी आगीत होरपळली आहे. बाई आला काय शंकर?